सरिता कौशिक झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते। एबीपी माझावर अगदी आता करणार आहोत चर्चा जनहिताची। लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंचा एल्गार आज थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांवर साधला निशाणा। टोलवीवरून राज्य सरकारच्या टोल मुक्तीची केली पोलखोल। राज्यातला सर्वात मोठा स्कॅम म्हणजे टोल। सरकारवर राज ठाकरेंचा गंभीर आरोप। टोल जाळण्याचा इशारा देत पुन्हा खळखटाकच्या तयारीत। एकीकडे देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरून राजकारण तापलेलं असताना महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलचा मुद्दा पुन्हा एकदा पेटवला। गेल्या 13 वर्षांमध्ये राज्यात आलेल्या सरकारने महाराष्ट्र टोल मुक्तीबाबत दिलेल्या खोटा आश्वासनांची पोलखोल केली। राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत तब्बल 7 क्लिप्स दाखवल्या। आजचा गोंधळ झाला तो त्यातील एका व्हिडिओवरून। कालचा व्हिडिओ ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोल नाक्यांवर लहान वाहनांकडून म्हणजेच कार चालकांकडून पैसे घेतले जात नसल्याचं सांगितलं। पण प्रत्यक्षात टोल नाक्याच्या जमिनीवर मात्र असं घडतच नाहीये। हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही। नेमका हाच धागा पकडत आणि आगामी निवडणुकांची चाहूल लागताच जर टोल थांबले नाही तर मनसेकडून टोल नाके जाळण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला। केवळ एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील राज ठाकरे भेट घेणार आहेत। महाराष्ट्रात टोल नक्की कधी सुरू झाला आठवतंय? 1998 मध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपास जवळील खारेगाव येथे राज्यातील पहिल्या टोल नाक्याला सुरुवात झाली। राज्याचा पैसे अपुरे आहेत पण तरीही नागरिकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून खरं तर टोल अस्तित्वात आला। कालांतराने वाहतूक कोंडी, कर्मचाऱ्यांची मुजोरी, भांडण, झगडे, हुज्जत, गुन्हेगारांच्या मोटारींचे सीसीटीव्ही फुटेज सापडणारी जागा अशी या टोलची ख्याती झाली। जनमानसात तर टोल नाका म्हणजे अन्याय, शोषण आणि कुव्यवस्थेचे प्रतीक बनून गेला आहे। रस्ते चांगले नाहीत, ट्रॅफिकची समस्या सुटत नाही, सुविधांची वानवा, पण टोल मात्र दिवसागणिक वाढतोच आहे। रस्त्याच्या दुरवस्थेचे सध्या तरी राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी वापर करत असले तरी ज्या सर्वसामान्य जनतेच्या नावे हे लुटुपुटूचं राजकारण सुरू आहे त्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे। आवश्यक असेल तिथेच टोल लावा। केवळ सरकारची आणि खासगी कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी म्हणून नागरिकांचे खिसे रिकामे करणं कितपत योग्य आहे? टोल नाक्यांबाबत सरकार धोरण कधी स्पष्ट करणार हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत। राज ठाकरेंचा अजून एक मोठा आरोप, टोल म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात मोठे स्कॅम। यावरच आम्ही आजच्या भागात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न होता, टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम। राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टोल हे नातं गेल्या अनेक वर्षांचं आहे। 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली। तेव्हापासून त्यांनी मराठी माणूस, मराठी भाषा याच विषयांना केंद्रस्थानी ठेवत राजकीय वाटचाल सुरू केली। परप्रांतीय विरोध, रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना स्थान, राज्यातील दुकानांवर मराठी पाट्यांची मागणी आणि टोल बंदी। 2006 ते 2016 राज ठाकरेंच्या मनसेनं याच विषयांवर आंदोलनं केली। याच आंदोलनांमुळे मराठी तरुणही त्यांच्याकडे आकर्षित झाला। पहिल्याच निवडणुकीत मनसेला जोरदार यशही मिळालं। पुढेही मराठी भूमिपुत्रांसाठी मनसेची आंदोलनं सुरूच होती, मात्र भूमिका सौम्य होत गेली आणि त्याचबरोबर त्यांचा मतदारही दुरावला। म्हणूनच की काय राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जुनाच फॉर्म्युला नव्यानं वापरण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। आज राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली आणि विषय पुन्हा एकदा तापवला। कसा ते पाहूयात। जरा लावा व्हिडिओ लाव।
जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. 2019 साल प्रमाणेच राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ म्हणत टोलच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला टार्गेट केलं. आणि हेच व्हिडिओ दाखवल्यानंतर सर्व पक्षीयांवर बरसले. ही माणसं प्रत्येक वेळेला येऊन टोलमुक्त महाराष्ट्र करू, टोलमुक्त महाराष्ट्र करू, आणि यांची सगळ्यांची सरकार येऊन गेलेली आहेत आजपर्यंत. याच्यापैकी एकही गोष्ट झालेली नाही. आणि हा अनेक लोकांचा, राजकारणातल्या अनेक लोकांचा हा उदरनिर्वाहाचं साधन आहे. हे टोलचा सगळा पैसा, हा सगळा कॅशमधला पैसा, हा पैसा जातो कुठे? म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. राज्यात टोल वसुली हाच सर्वात मोठा स्कॅम आहे असं म्हणत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला. तो व्हिडिओ कालचाच होता. जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो. फडणवीसांच्या याच वक्तव्याला धरून राज ठाकरेंनी एक इशारा दिला. आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा 4 व्हीलरला, 3 व्हीलरला आणि 2 व्हीलरला जर समजा टोल नाही आहे तर आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि 4 व्हीलर, 3 व्हीलर, 2 व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू देण्यात जाणार नाही. आणि ह्याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. पुढे काय सरकारला करायचं ते सरकारने करावं. राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच पडसाद उमटू लागले. मनसे नेत्यांनी मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन केलं. काही मिनिटं 4 चाकी गाड्यांना विना टोल सोडलंही. मात्र पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं आणि टोल नाका पुन्हा सुरू झाला. वाशी टोल नाक्यावरही काही काळ अशीच स्थिती होती. तर तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आपल्या वक्तव्यावर आणि राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर दिलं. 31 मे 2015 रोजी राज्यातल्या एकूण 12 टोल नाक्यावरील वसुली पूर्णपणे बंद केली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 11 तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा 1 टोल नाका आहे. उर्वरित 53 टोल नाक्यांवर कार, जीप, एसटी अशा वाहनांना टोल वसुलीतून सूट देण्यात आली आहे. या संदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा 2017 मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा GR सुद्धा 31 ऑगस्ट 2017 रोजी जारी करण्यात आला. खरं तर टोलचा मुद्दा पुन्हा पेटला तो 1 ऑक्टोबर पासून निर्णयानंतर. त्या दिवशी मुंबईतल्या 5 टोल नाक्यांवरच्या दरात वाढ करण्यात आली. त्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरचा मुलुंड टोल नाका, पश्चिम द्रुतगती महामार्गावरचा दहिसर टोल नाका, सायन पनवेल महामार्गावरचा वाशी टोल नाका, लाल बहादूर शास्त्री मार्गावरचा मुलुंड टोल नाका आणि ऐरोली पुलाजवळचा ऐरोली टोल नाका यांचा त्यात समावेश आहे. या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना पहिल्यांदा 40 रुपये द्यावे लागत होते. त्यात 5 रुपयांची वाढ करण्यात आली. मिनी बससाठी टोलचा दर होता 65 रुपये. त्यात 10 रुपयांची वाढ करण्यात आली. ट्रकसाठीच्या टोल दरात 20 रुपये वाढवण्यात आले. तर अवजड वाहनांच्या टोल दरामध्ये 30 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मनसेच्या अविनाश जाधवांनी ठाण्यात उपोषण सुरू केलं होतं. कालच राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपोषण मागही घेतलं. त्याचबरोबर टोलच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक होण्याचे संकेतही दिले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही राज म्हणाले. आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय होणार? मुंबईतल्या टोलच्या मुद्द्यावर काही समाधानकारक निर्णय होणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवडणुकांआधी टोलचा मुद्दा मार्गी लागणार का? 0 अवर ABP माझा. एकंदरीत जनमानसात टोलविषयी अफाट असंतोष खतखततो आहे हे उघड आहे. प्रश्न वाटतो तितका सोपा नाही आणि हीच नाडी ओळखून राज ठाकरे आणि मनसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा हायवे असो किंवा खड्डेमय रस्ते, वारंवार सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय. तसंही मनसेला रस्त्यावर उतरण्याचा आणि टोल बंद करण्याचा
बराच मोठा अनुभव आहे. 2011-12 आणि 2014 मध्ये राज ठाकरेंच्या नेतृत्वात अनेकदा टोल नाके फोडण्यात आले. स्वतः राज ठाकरेंना देखील वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी 12 फेब्रुवारी 2014ला अटक झाली होती. राज ठाकरेंच्या या आंदोलनानंतर 2014 मध्ये आघाडी सरकारनं मुंबई बाहेरचे 44 टोल नाके बंद केले, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं युतीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी 12 मोठे टोल नाके बंद केले. तेव्हापासून राज ठाकरे वारंवार आपल्या भाषणात 60हून अधिक टोल नाके बंद केल्याचा दावा करत असतात. आंदोलन करून लोकप्रिय होणारे राज ठाकरे कुठेतरी तेव्हा हे आंदोलन अर्धवट सोडल्यामुळे गर्दीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले का, हा प्रश्न मनात येऊन जातो. असो, ज्या सरकारच्या काळात ही टोलधाड सुरू झाली त्या सरकारचेच लोक आज टोल बंद करण्याची मागणी करतायत. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईत येणाऱ्या वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेवरील टोल बंद करण्याची मागणी केली होती. मात्र ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा हे टोल का बंद केले नाही, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोच. हे झालं राज्यातल्या टोल नाक्यांचं वास्तव. मात्र आज सकाळी जेव्हा राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांवर आरोप केले त्यावर त्या पक्षांनी काय काय उत्तरं दिली तीही पहा. जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, ज्यांचे मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत, ते राष्ट्रीय महामार्गावरचा सुद्धा टोल बंद करण्यास त्यांनी भारत सरकारने पूर्णपणे असमर्थता दर्शवलेली आहे. तो गोवा हायवेचा वेगळा, ते नगर शिर्डीचा वेगळा आहे, पण मुंबई ते नाशिक आपल्याला 2.5-3 तासात पोहोचतो, 4 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे कमर सुद्धा मोडण्याची वेळ आलेली आहे प्रवाशांची. ही वस्तुस्थिती आपण सर्वजण पाहतोय. मग हे टोल कसला वसूल करताय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या टोल माफीच्या वक्तव्यावरून रान पेटलेला असताना फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय. 2015 मध्ये 12 टोल नाक्यांवरील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. PWD, MSRDCच्या 53 टोल नाक्यांवर कार, जीप आणि STला टोल आकारला जात नाही, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबतचा ABP माझानं ठिकठिकाणच्या टोल नाक्यावरून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय, तो बघूया. राज्यात सध्या टोलचा विषय जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्यातल्या त्यात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले की हलक्या वाहनांना आम्ही टोल माफी दिलेली आहे. त्याचाच रियालिटी चेक करण्यासाठी ABP माझा आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरच्या समृद्धी महामार्गाच्या जे एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणी आता आपण पाहूया की खरंच हलक्या वाहनांना टोल माफी आहे किंवा नाही. चला माझ्यासोबत आपण पाहूया. आता मला शिवनी टोल नाक्यावर ही रिसिप्ट देण्यात आली होती. तिथे माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. आता मी इथे धामणगाव रेल्वेवर उतरलो. आता या दादांना मी ही रिसिप्ट देणार आहे. मला सांगा किती रुपये झाले आता माझे? आमचे 60 रुपये. 60 रुपये. तुम्ही कसं चेक केलं आहे? यावर कसं आहे, ते शिवनीवरून आम्ही 60 रुपये घेतो नेहमी. ते यावर बारकोड आहे. ते बारकोड स्कॅन केल्यावर किती रुपये येऊन जातात, किती किलोमीटर चालले म्हणून. तुम्ही हलक्या वाहनांना माफी नाही का? नाही, माफी नाही आहे तसं. 1 रुपया 1.73 पैसे आहे. तुम्ही म्हणजे हलक्या वाहनांकडून पण घेता का? सगळंच वाहनामध्ये. हलक्या वाहनांना तर माफी आहे ऐकलं आम्ही. नाही, माफी नाही आहे. नाही. सगळ्यांकडून घेता? हो. कोणाला सोडत नाही? नाही, फक्त आर्मी, सरकारी वाहने, त्याच्यानंतर पोलीसचे, ॲम्ब्युलन्स वगैरे त्यांना फ्री आहे. मी यांना माझे जे 60 रुपये आहे टोल नाक्याचे ते मी यांना देतो आहे. जे हलकं वाहन आहे माझं अल्टो 800, पण तरीसुद्धा मला या समृद्धी महामार्गावर टोल लागलेला आहे. 36 किलोमीटर मी प्रवास केला समृद्धी महामार्गावर आणि माझ्याकडून 60 रुपये या टोल वसुली करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, धामणगाव रेल्वे, अमरावती.
सर्वसामान्य नागरिक प्राप्तिकरापासून ते जीएसटी पर्यंत विविध प्रकारचे कर देतात, ज्यामधून काही भाग रस्ते दुरुस्ती बांधणीसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र चांगले रस्ते हवे असतील तर भरावाच लागेल असे सांगून टोल नावाचा जिझिया कर लोकांच्या बोकांडी मारण्यात आला. बरं, टोलची बाजू लावून देणारं सरकार परदेशातील टोलची उदाहरणंही देतात, पण पाश्चात्य देशात टोल व्यतिरिक्त रोड टॅक्स आणि इंधन सेस घेतात का, याविषयी मात्र मूग गिळून गप्प बसतात. बहुसंख्य टोल कंत्राटं विशिष्ट कालावधीसाठी असतात. त्या कालावधीत कंत्राटदाराला त्याचा फायदा गृहीत धरून किती रक्कम मिळणे अपेक्षित आहे याचाही उल्लेख असतो. त्यापेक्षा अधिक रक्कम मिळाली तर ती सरकार दरबारी जमा करण्याची तरतूद मात्र कंत्राटात नसते. याचा फायदा कंत्राटदारालाच होतो. टोल वसुली ही अत्यंत अपारदर्शक यंत्रणा आहे. टोल कंत्राटदारापासून ते टोल किती गोळा झाला येथपर्यंतची कोणतीच माहिती नागरिकांना समजत नाही. सप्टेंबर 2016 मध्ये आयोगानं राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला महाराष्ट्रातील सर्व टोल कंत्राटे आणि दरमहा प्रत्येक टोल नाक्यावरून जाणारी वाहने, जमा टोल यांची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून निदान महाराष्ट्रात तरी ही माहिती प्रसिद्ध व्हायला लागली. याच टोलबाबत विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. आजचा प्रश्न होता, टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत आहात का? मुकेश हराळे एक्सवरून, मूलभूत सुविधा पुरवणे सरकारचे काम, पण सध्या हायवेवर विकासाच्या नावाखाली लूट चालू आहे. एवढे टोल खरंच गरजेचे आहेत का? एक्सवरूनच सागर ननावरे, ही टोलधाड वेळीच थांबायला हवी. टोलचा मुद्दा निवडणुकीचा अजेंडा न ठरता जनहिताचा विषय म्हणून पुढे यायला हवा. युट्यूबवरून निनाद, खराब रस्त्यामुळे जे मरतात त्यांची जबाबदारी टोलवाले घेत नाहीत, पण रस्त्यावर दुरुस्तीसाठी टोल घेतात. मग कशाला टोल द्यावा? युट्यूबवरूनच निखिल घोडके, टोल असणं वाईट नाही, पण पारदर्शकता नाही म्हणून स्कॅम वाटतो. युट्यूबवरूनच सागर जाधव, सर्वसामान्यांची जीएसटी स्वरूपात अगोदरच लूट केली जात आहे, त्यात टोलची भर. युट्यूबवरून संताजी अहिरे, ट्रॅफिक जॅम असतानाही टोल वसुली चालते. युट्यूबवरून प्रदीप फलटणकर, हे शहाणपण निवडणुकीपूर्वीच का सुचतं? खिसे गरम झाले की मुद्दा बारगळतो. हा गेल्या 10 वर्षातला अनुभव आहे. फेसबुकवरून सूर्यकुल वाघमारे, 100% सहमत आहे. फेसबुकवरून सचिन दहीकर, हो नक्की, जनतेकडून टोल वसुली केली जाते. रस्ते बघा आमच्या गडचिरोली जिल्ह्यामधले. इंस्टाग्रामवरून विजयकुमार परब, होय, खर्च किती आणि टोल किती वसूल झाला याचे परिणाम दाखवण्यासाठी यंत्रणा हवी. इंस्टाग्रामवरून अजिंक्य पाटील, रोड खासगी कंपनी बनवणार, पैसे जनतेकडून वसूल करणार. वाहन खरेदी करताना घेतलेले जीएसटी, रोड टॅक्सचे पैसे कुठे जातात? इंस्टाग्रामवरून महेंद्र पवार, स्कॅमबद्दल माहीत नाही, पण जनतेचा एवढा टॅक्स जमा होतो तो कुठे जातो? इंस्टाग्रामवरूनच वैशाली खिल्लारे, हो, आम्ही पिंपरी चिंचवडला राहतो तरी आम्हाला शिरगाव जवळचा टोल भरावा लागतोय. मुंबईच्या वेशीवरील टोल दरवाढी विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण केले आणि राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि टोल आंदोलनाचा भडका उडाला. स्वतः राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांना काल उपोषण मागे घेण्याची सूचना केली. त्यानंतर आज जेव्हा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत विविध नेत्यांचे व्हिडिओ दाखवून त्यांच्या टोल विषयीच्या भूमिका सांगितल्या, तसंच फडणवीसांच्या व्हिडिओचा हवाला देत 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना टोल नाही असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर अविनाश जाधवांनी मुलुंड टोल नाक्यावर टोल शिवाय काही वाहने सोडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अविनाश जाधव यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण अविनाश जाधव ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर पोलिसांनी अविनाश जाधवांसह मनसैनिकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मनसेच्या याच टोल विरोधी आंदोलनाबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनसे नेते संदीप देशपांडे. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे संदीप
देशपांडे आपल्याला जॉईन झाले आहेत. संदीपजी नमस्कार, स्वागत आहे आपलं झिरो आवरमध्ये. खरं तर जे मनसैनिक पोलिसांनी डिटेन केलेले आहेत त्यांची सध्या काय परिस्थिती आहेत, कुठं आहेत, सर्व लोकांना सोडण्यात आलंय का? नाही, अजून मला त्यांच्याशी संपर्क माझा होत नाही आहे, अविनाश जाधव यांच्याशी, त्यामुळे मला कल्पना नाही आहे. पण ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाला केसेसबद्दल काही म्हणजे नवीन गोष्ट नाही आहे. आम्ही नेहमी रस्त्यावरच्या लढाया लढलेल्या आहेत. संघर्ष हाच आमचा मूलभूत स्वभाव आहे आणि संघर्ष करायला महाराष्ट्र सैनिक कधी घाबरत नसतो. आत्ता जी माहिती हाती येते ती ही आहे की अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आलेलं आहे. काय प्रतिक्रिया द्या? मुळात असं आहे की कशाबद्दल गुन्हा दाखल केला आणि काय कलम. आता त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे एक सरकारी कामात हस्तक्षेप वगैरे टाईपची कलमं असतील. मुळात प्रश्न असा आहे, जर काल महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री असं म्हणाले की 4 चाकी वाहनांना टोलमुक्त आम्ही केलेलं आहे आणि त्याचे पैसे सरकारी किटीमधनं भरले जातात, हे त्यांचं पर्टिक्युलर वाक्य होतं. मग असं असेल तर आज गुन्हा कुठल्या दृष्टीने दाखल झाला? मग एक तर उपमुख्यमंत्री खोटं बोलतायत, नाही तर खोटा गुन्हा दाखल झालाय. दोनपैकी एकच होऊ शकतं, त्याच्यापेक्षा तिसरी शक्यता नाही त्याच्यामध्ये. मग नेमकं खोटं कोण बोलतंय? म्हणजे एका ठिकाणी दादांतपणे खोटं बोलायचं की आम्ही 4 चाकी वाहनांना टोल लावत नाही, एका ठिकाणी जेव्हा 4 चाकी वाहनं आम्ही सोडतोय तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे आणि मला असं वाटतं ही जनतेसमोर हा जो खरा चेहरा आहे, खोटा बोला पण रेटून बोला, तो सरकार समोर जनतेसमोर सरकारचा आलेला आहे. खरं तर राज ठाकरेंच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी परत एक प्रेस रिलीज काढली ज्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांना काल काय म्हणायचं होतं. ते तुम्ही सुद्धा बघितलं असेल, त्यावर काय सांगाल? तरीही ते स्पष्टीकरण मान्य नाही असं म्हणायचं का? मुळात स्पष्टीकरण आहे ना, तुम्ही बघितलं तर गोल 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 फिरवलेलं स्पष्टीकरण आहे. काहीतरी आकडेवारी फेकायची म्हणून फेकलेली. 2015 साली 15-12 टोल हे केले आणि बाकी 54 टोलवर कुठले 54 टोल आहेत की ज्याच्यावर तुम्ही 4 चाकी वाहनांना एक्झम्पशन दिलेलं आहे? ते तर सांगा. असं अर्धवट स्पष्टीकरण का देताय तुम्ही? आणि 12 टोल नाके बंद केले, कुठले बंद केले आणि कुठल्या 4 टोल नाक्यावरचे पैसे सरकार भरतंय? याचे कुठेतरी जेव्हा आकडेवारी तुम्ही देताय तेव्हा त्याचं स्पष्टीकरण द्यायला नको का? आणि दुर्दैवाने हा प्रश्न कोणी विचारत नाही त्यांना, कारण त्यांना माहिती होतं की हा प्रश्न जर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर सांगितला असता तर लोकांनी विचारलं असतं की कुठले टोल, म्हणून आपलं एक स्पष्टीकरण कागदोपत्री दिलेलं आहे. त्या स्पष्टीकरणमध्ये काही अर्थ नाही. काल तुम्ही म्हणालात की राज्यातले सर्व टोल, मग स्पष्टीकरणामध्ये तुम्ही 54 टोल कुठनं आणलेत? बरं 54 टोल आणलेत तर आणले, ते कुठले 54 टोल आहेत? याच्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण प्रेस रिलीज मध्ये नाहीये. नक्कीच. खरं तर लोकांना टोलमुळे प्रचंड त्रास आहे आणि त्यात रस्त्यांची जर अवस्था बघितली, कारण मुळातच टोलची संकल्पना ही चांगले रस्ते मिळावे ह्यासाठी होती, मात्र आपण बघतो आहोत तसं होत नाही आणि खास मुंबईकरांना तर त्याचं खूपच मोठा जाच आहे टोलचा असंच म्हटलं पाहिजे. पण काही प्रतिक्रिया जी आजच्या प्रश्नाला आज आपल्या प्रेक्षकांकडनं आलेली आहे बीपी माझा आहे, त्यामध्ये एक असं दिसतं की असा मुद्दा निवडणूक आल्यावर उचलला गेला असं सुद्धा काही प्रेक्षकांनी मत मांडलं. काय तुम्ही म्हणाल यावर? मला वाटतं निवडणुकांना अजून भरपूर वेळ आहे. हा विषय निवडणुकाचा नाहीये. याच्या आधी पण हा म्हणजे टोलचा मुद्दा सातत्याने जर कोणी उचलला असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललाय. मला असं वाटतं लोकांनी हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला सुद्धा विचारला पाहिजे, शिवसेना उबाटा आणि शिवसेना शिंदे गट यांना सुद्धा विचारला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसला. कारण ह्या सगळ्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये म्हटलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. मग आज मला सांगा की आज निवडणुका, पुन्हा एकदा निवडणुका येत आहेत आणि मग त्यावेळेला त्यांना त्यांच्या वचनाची जर आठवण करून दिली की तुम्ही म्हणाला होता टोलमुक्त महाराष्ट्र करू, त्याचं काय झालं? तर त्याच्यामध्ये राजकारण कुठे आलं? त्यांनी जे वचन दिलेलं आहे लोकांना त्याचीच आठवण आम्ही करून देतोय त्यांना. नक्कीच. आपण आमच्या प्रश्नांबद्दल उत्तरं दिलीत. झिरो आवरमध्ये आपण जॉईन झालात. आपले खूप खूप धन्यवाद.
टोलमधील एक मोठा झोल म्हणजे त्या रस्त्यावर नक्की किती वाहने धावली याची आकडेवारी. कंत्राटदार देईल ती आकडेवारी सरकार दरबारी मान्य केली जाते. नक्की किती वाहने धावली आणि टोल नक्की किती जमा झाला याची स्वतंत्रपणे शहानिशा करण्याची सरकारकडे ना इच्छाशक्ती आहे ना यंत्रणा. आणि आम्ही जेव्हा सरकार म्हणतो तेव्हा नुसतं आताचं सरकार नाही, तर आत्तापर्यंत आलेल्या कुठल्याही सरकारकडे टोल सुरू झाल्यापासून खरंच अशी यंत्रणा नव्हती. एकीकडे मुंबईतील जुन्या उड्डाणपुलांसाठी मुंबई एंट्री पॉइंट या नावानं वर्षानुवर्ष टोल आकारला जातो. नितीन गडकरी हे 1995 मध्ये सत्तेवर आल्यावर युती सरकारच्या काळात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात 55 उड्डाणपुलं मुंबईत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपुलांचा बांधकाम खर्च काढण्यासाठी मुंबईतील एंट्री पॉइंटवरून टोल वसुली करण्याचा निर्णय 2002 मध्ये घेण्यात आला. याच मुंबईत तुलनेनं नव्यानं बांधलेल्या काही किलोमीटरच्या फ्रीवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्नत मार्गावर टोल आकारला जात नाही. रस्ते हे कमाईचे नव्हे, सुविधेचं साधन आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे रस्त्यांची सुविधा पुरविणे हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यासाठीच कर वसुली केली जाते. टोलद्वारे मिळणारे उत्पन्न ही एक पळवाट आहे. तो राजमार्ग होऊ नये हीच नागरिकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे टोलची आकारणी करताना प्रवाशांचा अंत पाहू नये याचीही जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रभर कुठे ना कुठे टोल नाके जाळण्यापासून मारहाणीपर्यंत हिंसक आंदोलने झाली. मात्र रस्ते चांगले हवेत तर टोल भरावाच लागेल हे सत्यही प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात पचवावेच लागले. याच बाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण 50,000 मतं पडलीये. 92% लोकांनी होय म्हटलंय, 8% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 6,000 मतं. 94% लोकांनी होय म्हटलंय, 6% लोकांनी नाही म्हटलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना स्कॅम वाटतंय. खरं तर टोलसाठी फक्त राज्य सरकारचं जबाबदार आहे असं नाही. कारण राज्यात केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील मार्ग, राज्य सरकारने बांधलेले महामार्ग, महापालिकांनी निर्माण केलेले मार्ग आणि उड्डाणपूल अशी वेगवेगळे मालकी हक्क असतात. अजून सोपं करून सांगते, तुमच्या शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती केंद्र करतं, तर त्यावरच्या टोलचे अधिकार त्यांच्याकडे असतात. जो महामार्ग राज्य सरकार तयार करतं त्यावर राज्य सरकारकडून टोल वसुली होते आणि जे मार्ग महापालिकेकडून तयार केले जातात त्यावरची टोल वसुली महापालिका करते. म्हणून मुंबईतील एंट्री पॉइंटचे टोल असो की नागपुरातील एंट्री पॉइंटवरचे, प्रत्येकासाठी निर्णय घेण्याचे अधिकार फक्त राज्य सरकारकडेच आहेत असं नाही. आज घडीला देशात NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनही रस्त्यांची निर्मिती होते. त्यावरील सर्वाधिक टोल नाक्यावर वसुली करण्याचं काम वीरेंद्र म्हैसकर यांची IRB कडे आहे. मुंबई एंट्री पॉइंटवरचे ही टोल यांच्याच कंपनीकडे आहे. त्याशिवाय KT संगम इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या कंपन्याही टोल वसुली करतायत. काही कंपन्यांना थेट केंद्राकडून तर काहींना राज्य सरकारकडून कंत्राट मिळालेले असतं. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, टोल प्रश्नावर एकट्या राज्य सरकारनं त्यांच्या अधिकारातील सगळेच टोल नाके बंद केले तरीही राज्यातले महामार्ग टोलमुक्त होणार नाहीत. आज दिल्लीत निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नोव्हेंबरमध्ये मतदान आणि 3 डिसेंबरच्या रविवारी मतमोजणी असेल. मध्य प्रदेशात 230 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होईल. छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी 7 आणि 17 तारखेला 2 टप्प्यात मतदान होईल. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी 23 तारखेला मतदान होईल. तेलंगणामध्ये 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला तर मिझोराममध्ये 40 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान असेल. 5 पैकी 2 राज्यात काँग्रेस, एका राज्यात तेलंगणा राष्ट्र समिती,
एका राज्यात काँग्रेस फोडून आणलेलं भाजप सरकार तर एका राज्यात NDAच्या घटक पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशची सत्ता राखायची आणि छत्तीसगड राजस्थानमधील सत्ता काँग्रेसकडून परत मिळवायचं मोठं आव्हान भाजप समोर आहे. एप्रिल 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याआधी मोर्चे बांधणीसाठी या 5 राज्यांच्या निवडणुकीचा उपयोग सर्वच पक्ष करतील. मोदी विरोधी इंडिया आघाडी कसबा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करेल. भाजप विरोधी मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न करेल. तर विरोधी मतांमध्ये फूट पाडून चिंचवड पॅटर्न राबवायचा प्रयत्न भाजप नक्कीच करेल. आणि याच विषयावर विचारला होता 0 आवरचा आपण प्रश्न आणि तो प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर. मोदींची जादू चालणार की राहुल गांधींचा करिश्मा? तुम्हाला नरेंद्र मोदी की राहुल गांधी सांगायचं होतं. 5 पैकी सर्वात रंजक लढत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अपेक्षित आहे. मध्य प्रदेशात तर भाजपनं निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच याद्या जाहीर केल्या. अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना रिंगणात उतरवले आहे. तिथं भाजप तिकीट कापण्याचा गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचीही चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पत्ता कट होणार अशीही चर्चा होती. मात्र आजच्या यादीत अखेर शिवराज मामाचं नाव आलं आणि तो सस्पेन्स संपला. राजस्थान भाजपमध्येही सारं काही ऑलवेल नाही. आज भाजपनं 41 जणांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 7 खासदारांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्यात आलंय. त्यात माजी केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत वसुंधरा राजेंच्या काही समर्थकांची तिकीटं कापण्यात आली आहेत. गेली 4 टर्म वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपा निवडणूक राजस्थानची लढला होता. 25 वर्षात पहिल्यांदाच भाजप मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढणार आहे. भाजपच्या तुलनेत सध्या तरी काँग्रेस सॉर्टेड दिसत आहे. काय आहेत या 5ही राज्यातील महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहुयात 0 आवरच्या या विशेष रिपोर्टमध्ये. लोकसभेची सेमीफायनल म्हणून ज्या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे त्या 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. भाजपा NDAसाठी आणि मोदी विरोधी इंडिया आघाडीसाठी सुद्धा या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. First Mizoram and the first phase of Chhattisgarh, then second phase of Chhattisgarh and one phase in Madhya Pradesh. Thereafter Rajasthan, where the date of poll will be 23rd November in one phase entirely in Rajasthan. The date of issue of Gazette notification would be 30th October and date of counting for everyone being 3rd of December. Telangana would go last to the poll and date of poll is 30th November with the date of issue of Gazette notification being 3rd of November. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत तर छत्तीसगडमध्ये 90. मध्य प्रदेशात भाजपचे शिवराज सिंग चौहान आणि छत्तीसगडमध्ये डॉक्टर रमण सिंग सलग 3 टर्म मुख्यमंत्री होते. गेल्या निवडणुकीत म्हणजे 2018 साली भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत काँग्रेसनं ही 2ही राज्य जिंकलेली. छत्तीसगडमध्ये तर 15 वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला फक्त 15 जागा जिंकता आल्या. मध्य प्रदेशात काँग्रेसनं सरकार बनवलं पण भाजपनं ऑपरेशन कमळ राबवलं आणि काँग्रेस फोडून 1-1.5 वर्षात शिवराज सिंग चौहान यांनी पुन्हा सरकार बनवलं. यावेळी मात्र त्यांच्या समोरची वाट वाटते तितकी सोपी नाही. मैंने आपसे कहा कि बीजेपी के 10 स्टेट्स हैं, एक उनका ओबीसी चीफ मिनिस्टर है, तो मध्य प्रदेश में उनकी सरकार जारी है. 7 खासदार, त्यात 3 मंत्री, केंद्रीय मंत्री, कैलाश विजयवर्गीय सारखा केंद्रीय महामंत्री, हे टाकूनसुद्धा BJPला पुन्हा सत्तेत वापस येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कारण जितकी बंडखोरी BJPमध्ये आहे तेवढंच एकोपा काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळं कर्नाटकचे जर रिझल्ट मध्य प्रदेशमध्ये रिपीट झाले तर आश्चर्य वाटायला नको.
राजस्थानमध्ये 200 जागा आहेत आणि तिथे सध्या अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार आहे. तिथे 1993 सालापासून दर 5 वर्षांनी सत्ता बदल होत आलेला आहे. एक टर्म भाजप, एक टर्म काँग्रेस असा खेळ तिथले मतदार खेळत आलेत. भाजपच्या मोठ्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया नाराज असल्याच्या चर्चा गेली 5-7 वर्ष सुरू आहेत. तर काँग्रेसमध्ये नाराज असलेले सचिन पायलट यांच्यासाठी भाजप 5-7 वर्षांपासून जाळं टाकून बसलाय. या दोघांवर तिथला निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. तिकीट डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा स्क्रीनिंग कमिटीमध्ये सचिनचा से राहील. त्यामुळे आता भाजपाला जर राजस्थानमध्ये सत्ता वापसी पाहिजे असेल तर त्यांच्याकडे वसुंधरा राजेंशिवाय दुसरं कार्डच नाही. पूर्ण 5 वर्षात जे नवीन प्रयोग केंद्रीय नेतृत्व करत गेलं राजस्थानच्या बाबतीत, मग तो शेखावत असो की तो राठोर असो की तो माथुर असो, सगळे तिथे नापास झाले. वसुंधरा राजे ही एकटीच तिथे भाजपामध्ये अशी नेत्री आहे की तिला जनसमर्थन आहे आणि तिच्या पाठीमागे लोक उभी आहे. तेलंगणामध्ये 119 जागा आहेत आणि तिथे राज्य स्थापनेपासून म्हणजे 2014 पासून झालेल्या दोनही निवडणुका केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्यात. यंदा त्यांच्यासमोर काँग्रेस आणि भाजप दोनही पक्षांचं तगडं आव्हान आहे. केसीआर यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेसाठी तेलंगणामध्ये त्यांना हॅट्रिक साधणं गरजेचं आहे. तिकडे मिझोराममध्ये 40 जागा आहेत. 2018 साली काँग्रेसची सलग 10 वर्षांची सत्ता उलथवून मिझो नॅशनल फ्रंट सत्तेत आहे. तसे ते एनडीएमध्ये आहेत, पण ऑगस्ट महिन्यात त्यांनी मोदींविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूनं मत टाकलं होतं. त्यामुळे या खेपेला ते कोणाबरोबर जातात हे बघावं लागेल. 2024च्या लोकसभेपूर्वी सर्व पक्षांसाठी ही रंगीत तालीम असेल. 5 राज्यातल्या निवडणुका इंडिया आघाडीसाठी सुद्धा पहिली मोठी परीक्षा असेल. या 5ही राज्यात स्थानिक मुद्दे जास्त प्रभावी ठरतील की मोदी मॅजिक प्रभावी ठरेल हे 3 डिसेंबरला कळेलच. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट ABP माझा. आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मध्य प्रदेशात भाजपची आणि तेलंगणात भारत राष्ट्र समितीची सत्ता जाणार असं भाकीतही राहुल गांधींनी केलं. याच विषयावर 0 आवरमधील प्रश्नाला तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते बघायला आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर. मोदींची जादू चालणार की राहुल गांधींचा करिश्मा? राजेंद्र सावंत यूट्यूबवर. श्रीकांत शेवगावकर यांची प्रतिक्रिया यूट्यूबवर, जादू आणि करिश्मा करून देश चालवता येत नाही. जनता सर्व अंगांनी विचार करून मत देते. सत्यमेव जयते. यूट्यूबवरून तनिष भाऊ, राहुल गांधी आणि स्थानिक पातळीवरचे पक्ष निवडून येऊ शकतात. यूट्यूबवरून अंकुश मोरमारे, रोजगार हवा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. फेसबुकवरून उमा वाघमारे, दोन्ही पण नको. फेसबुकवरून विनोद मोरे, आम्हाला जादू पण नको, करिश्मा पण नको, एक नवीनच काहीतरी प्रयोग करून बघू. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, सरकार कुणाचे काय येऊ दे, हाताला काम, महागाईपासून मुक्तता, चांगले रस्ते, शुद्ध पाणी, लाईटची पूर्तता करणारे कुणाचेही सरकार चालेल. आज ABP वोटरने ओपिनियन पोल घेतला होता. 5 राज्यातील कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या ओपिनियन पोलला काय सांगतोय ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. पहिला मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात सुद्धा अतिटटीची लढत अपेक्षित आहे. 230 जागांपैकी काँग्रेस 113 ते 125, भाजप 104 ते 116, बसपा 0 ते 2 आणि इतर 0 ते 3 जागा जिंकू शकतात. पुढचा राजस्थान. राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सत्तांतर होत आलंय.
यावेळी सुद्धा प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान होईल अशी शक्यता. भाजपला संधी 200 जागांपैकी भाजप 127 ते 137 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 59 ते 69 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळू शकतात. तेलंगणामध्ये केसीआर यांना झटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी 119 पैकी 88 जागा जिंकणाऱ्या बीआरएसला यावेळी 43 ते 55 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. गेल्या वेळी 19 जागा मिळवलेला काँग्रेस पक्ष यावेळी 48 ते 60 जागा जिंकत बहुमताच्या जवळ जाऊ शकतो. भाजपला 5 ते 11 आणि इतर पक्षांना 5 ते 11 जागा मिळू शकतात. आता बघूया छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये अतितटीची लढत होऊ शकते. 90 जागांपैकी काँग्रेसला 45 ते 53 आणि भाजपला 39 ते 45 जागा मिळू शकतात. 40 जागा असलेल्या मिझोराममध्ये जाऊया. इथे त्रिशंकू स्थिती होऊ शकते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट 26 वरून 13 ते 17 जागांवर येऊ शकतं. काँग्रेसला 10 ते 14 जागा, तर झोरम पीपल्स मूव्हमेंटला 9 ते 13 सीट मिळू शकतात. एबीपी सी वोटरच्या या सर्वेनंतर आता आपल्या 0 आवरच्या पोलकडे वळूयात. बघूया लोकांनी नक्की काय कौल दिलेला आहे. आजचा आपला प्रश्न होता, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर, मोदींची जादू चालणार की राहुल गांधींचा करिश्मा. एकूण 95,000 मतं पडली आहेत या प्रश्नाला यूट्यूबवर. 73% लोकांनी राहुल गांधी म्हटलंय, 27% लोकांनी नरेंद्र मोदी. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 64% लोकांनी नरेंद्र मोदी म्हटलंय, 36% लोकांनी राहुल गांधी म्हटलंय. दोन 2014 नंतर देशातील राजकारण बदललं. मोदी शहांच्या अग्रेसिव्ह रणनीतीपुढे काँग्रेस सारखा प्रमुख पक्ष हतबल झालेला पाहायला मिळाला. एकेकाळी गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेला हा पक्ष सलग 2 लोकसभा निवडणुकीत 50च्या आत गुंडाळला गेला. सलग 3ऱ्या निवडणुकीत नामुष्की टाळण्यासाठी काँग्रेसने कमीपणा घेत मोदी विरोधी सर्व छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र आणलंय. त्याला इंडिया आघाडी असं नावही दिलंय. ती इंडिया आघाडी किती पाण्यात आहे ते या 5 राज्यांच्या निवडणुकीत कळू शकते. कागदावर मतांची गोळाबेरीज करून मोदींना हरवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं का, याचा अंदाज या 5 राज्यांच्या निवडणुकीत येऊ शकतो. इंडिया आघाडीला जर या 5 राज्यात मतदारांचं समर्थन मिळालं तर भाजपला सुद्धा लोकसभेसाठी रणनीतीत बदल करण्यासाठी वेळ मिळू शकेल. त्यामुळे पुढचे 55 दिवस भाजप, काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, MIM सह सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे असतील. मध्य प्रदेशात शिवराज मामांचं काय होणार? काँग्रेसमधून घेतलेल्या ज्योतिरादित्य सिंधियांना मोठं बक्षीस मिळणार का? राजस्थानमध्ये महाराणी वसुंधरा राजेंना पक्ष मोठी जबाबदारी देणार का, की तिथे सचिन पायलट यांची सरप्राईज एंट्री होणार? छत्तीसगड बघेल यांना पुन्हा संधी देणार की डॉक्टर रमणसिंह 5 वर्षांनंतर पुन्हा भाजपला सत्तेपर्यंत नेणार? तेलंगणामध्ये BRS हॅट्रिक साधणार की काँग्रेस के चंद्रशेखर राव यांना झटका देणार? मोदींचं नाव, मोदींचा चेहरा भाजपला राज्यांमध्ये सुद्धा तारणार की इंडिया आघाडीचं समीकरण यशस्वी होणार? असे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 3 डिसेंबरला. आता बातमी आहे पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी राष्ट्रवादीत सुरू असलेल्या संघर्षाची. या विषयावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी 6 ऑक्टोबरला झाली होती. त्या सुनावणीचा 2रा टप्पा आज पार पडला. आज दोन्ही गटांनी हातचं न राखता एकमेकांवर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नाही असा युक्तिवाद निवडणूक आयोगात अजित पवार गटानं केला. एवढ्यावरच न थांबता शरद पवारांच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप केले. शरद पवार यांनी घर चालवावं तशा पद्धतीनं पक्ष चालवला असा आरोप अजित पवार गटाने केला.
शरद पवार स्वतःच निवडून आलेले नसताना त्यांनी केलेल्या नियुक्त्या वैध कशा असा सवाल अजित पवार गटाने विचारला. तर अजित पवार गट वारंवार निवडणूक आयोगावर दबाव टाकतोय असा आरोप शरद पवार गटाने केला. प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत असून त्यांच्या सहीनं अजित पवारांसह इतरांच्या नियुक्त्या झाला असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाकडून सतत शिवसेनेतील फुटीचा दाखला दिला जात होता. त्यावरून हे प्रकरण कोणत्या दिशेने पुढे जाणार याचा अंदाज लावला जात आहे. पुढील सुनावणीसाठी आयोगानं 1 महिन्यानंतरची म्हणजे 9 नोव्हेंबर तारीख दिली आहे. हा संघर्ष आणखी काही काळ लांबण्याचीच चिन्ह आहेत. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री पुन्हा भेटूया 3 नवे विषय आणि त्यांचं सखोल विश्लेषण घेऊ. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.